ओ मेरे दिल के चैन भाग 15. हरिभावांसाठी सान्वी त्यांचा गर्व, अभिमान आहे. त्यांची लाडकी नात, दुधावरची गोड मुलायम साय आहे. असं असतानाही बाहेरची बाई येऊन तिच्यासाठी हा असा विचार कसा करू शकते? सान्वीसाठी ते एक असं स्थळ घेऊन आले जे कोणी एखाद्या परक्यासाठी सुद्धा नाही आणणार. आणि या बाईने सान्वीला लहानाचं मोठं होताना बघितलंय ना, मग जराही माया नाही का हिला? सान्वी नेहमीप्रमाणे तिच्या वेळेवर ऑफिसला गेली होती. रणविजयच्या सगळ्या मीटिंग्स तिने व्यवस्थित अरेंज केल्या. त्या संबंधित डॉक्युमेंट सुद्धा तिने व्यवस्थित फाईल करून ठेवले. रणविजय त्याच्या केबिनमध्ये आला आणि इंटरकॉमवरून त्याने सान्वीच्या केबिनमध्ये कॉल केला. सान्वीसाठी त्याने त्याच्या बाजूचंच केबिन रेडी करून दिलेलं. तसं तर ती त्याला त्याच्याच केबिनमध्ये हवी होती, पण ती समोर असली की कामाचे 3:13 वाजणार हे नक्की, म्हणून ही शक्कल लढवलेली. मे आय कम इन सर? सान्वी दरवाजा किंचित उघडून बोलली. येस, रणविजय आपल्या कडक आवाजात बोलला. सान्वी आपल्या चेहऱ्यावर निर्विकार भाव ठेवून आत आली खरी, पण तिच्या मनात काल रणविजयने घातलेल्या धिंगाण्याचा राग होताच. त्यामुळे मनात काहीशी धुसफुसत होती. रणविजयने एक नजर तिच्याकडे बघितलं आणि टॅबवर रणविजयचं आजचं शेड्यूल वाचून दाखवलं. रणविजय एकटक तिच्याकडेच बघत होता. त्याची जराही नजर इकडे तिकडे झाली नाही. सान्वीचं सगळं वाचून झालं आणि तिने तो टॅब रणविजयच्या पुढ्यात ठेवला आणि तशीच 2 पावलं मागे होऊन उभी राहिली. आणि आता तिचं लक्ष रणविजयकडे गेलं तर तो तिच्याकडेच एकटक बघत होता. आता काय हा नजरेनच जीव घेतो का, असा काय बघतोय? ती अनकम्फर्टेबल होत होती. सो एनिथिंग एल्स? तिने विचारले. त्याने त्याची रिक्लाइन चेअर मागे केली आणि एका झटक्यात तिचा हात धरून तिला आपल्या मांडीवर ओढून घेतलं. या क्षणी ती त्याच्या मांडीवर बसलेली आणि त्याने तिला कमरेने घट्ट पकडलेलं. तिचा एक हात आपसुकच त्याच्या खांद्यावरून मागे गेलेला. सर प्लीज सोडा, हे ऑफिस आहे, लीव्ह मी. ती कसं तरी स्वतःची सोडवणूक करत बोलली. पण त्याने तिचा एक हात आणि कंबर दोन्ही आवळून धरलेले आणि मागच्या हाताने त्याला मारेल त्या आधीच त्याने तोही हात धरून एकत्रच घट्ट धरला. आणि आता त्याने तिला असं काही आवळून धरलेलं की तिला तिची प्रमाणापेक्षा बाहेरची ताकद लावावी लागत होती. पण तरीही ती त्याच्या ताकदीपुढे कमीच पडत होती. काहीही फायदा होणार नाहीये एवढा जोर लावून, कारण मी काही सोडणार नाहीये जोपर्यंत तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीस. तो तिच्या डोळ्यात बघत बोलला. दोघेही एकमेकांच्या इतके जवळ होते की त्या दोघांचे श्वास त्यांना एकमेकांच्या चेहऱ्यावर जाणवत होते. कोणता प्रश्न? तिने प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे बघितले. तू आपल्या घरी कधी येणार? रणविजयने हा प्रश्न मनाच्या अथक परिश्रमानंतर विचारला होता. कारण त्याला असे प्रश्न विचारत बसून टाइम वेस्ट करायचा नसतो. त्याच्या मनाने एकदा डिसिजन घेतला की बस, तसंच झालं पाहिजे. मग अजून कोणाच्या परमिशन किंवा मर्जीचा प्रश्न येतोच कुठे? मी ठरवलं आणि मी केलं. पण सध्या सान्वीची मर्जी तो विचारत होता, कारण तिचे बदललेले तेवर त्याने कालच बघितले होते. त्यामुळे थोडं तरी तिच्या कलाने घेऊ असं चाललेलं त्याचं. म्हणजे कसं, शांतीने आणि प्रेमाने समजून घेत असेल तर ठीक, नाही तर आहेच सान्वी हरण प्लॅन. तुम्ही जे केलं त्यानंतर तुम्हाला असं वाटतं तरी की मी तिथे येईन का? तुम्हाला आठवतच नाहीये ती रात्र? सान्वी त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलली आणि रणविजयच्या डोळ्यासमोर ती रात्र आली. 2 महिन्यांपूर्वी रणविजयने गेट टुगेदर पार्टी दिली होती. रणविजयने
त्याच्या सगळ्या फ्रेंड्सना 7 स्टार हॉटेलमध्ये पार्टी दिली. त्याचे इथले फ्रेंड्स, भारताबाहेरचे फ्रेंड्स सगळेच त्या पार्टीत इन्व्हायटेड होते. त्याने खूप सुंदर वेस्टर्न वेअर पार्टी थीम ठेवलेली. मास्क पार्टी असल्याने बहुतेक सगळेच मास्क मध्ये होते. रणविजय पार्टीसाठी ब्लॅक 2 पीस सूट घालून आपल्या टिप टॉप रूपात पार्टीत निघाला. बाळासाहेबांनी त्याला बघितलं आणि विचारलं, कुठे जातोस रणविजय? माझ्या फ्रेंड्ससाठी मी गेट टुगेदर पार्टी अरेंज केली, त्यालाच जातोय, रणविजय जिने उतरत बोलला. अरे मग तुझ्या बायकोला पण घेऊन जा, ती सुद्धा तुझ्या फ्रेंड्सना भेटेल. लग्न झाल्यापासून तू तिला कधीच तुझ्या फ्रेंड्सना भेटवलं नाहीस. ही चांगली संधी आहे. बाळासाहेब उतरणाऱ्या रणविजयला बोलले, पण रणविजय जागेवरच थांबला. ती माझ्या फ्रेंड्सना भेटवण्यालायक असती तर भेटवलं असतं, पण तिला बघून माझे फ्रेंड्स बोलतील तिला काही बाही. आणि प्लीज आता मला माझ्या फ्रेंड समोर तरी मान खाली घालायला लावू नका. रणविजय वैतागून बोलला. कसं बोलताय तुम्ही तुमच्या बायकोबद्दल? हीच शिकवण दिली का तुम्हाला आम्ही? बाळासाहेब भडकून बोलले. अहो काही गरज नाही त्याच्या पार्टीमध्ये सान्वीने जाण्याची. तिकडे मेल्या त्या अर्ध्या उघड्या पोरीच असतात आणि आपल्या घरच्या सुनेने तसल्या फालतू मुलींबरोबर उठलं बसलेलं मला नाही खपायचं. आजीने तर रणविजयच्या मैत्रिणींची वरातच काढली. बाळासाहेब सुद्धा आपल्या बायकोच्या तोंडातली स्तुतीसुमने ऐकून फसकन हसले. तर सान्वी जी किचनच्या दरवाजाजवळ उभी राहून सगळं ऐकत होती, ती रणविजयचं बोलणं ऐकून दुखावली होती. ती आजीचं बोलणं ऐकून खुदकन हसली. तिच्या बरोबर तिथे किचनमध्ये काम करणारी मेड सुद्धा सान्वीच्या चेहऱ्यावरचे बदलते हावभाव बघून स्माइल करत होती. आजीचं बोलणं ऐकून रणविजयचा चेहरा सक्त झाला होता, पण तो काही न बोलताच तिथून निघून गेला. पण सान्वीला मात्र हे खूप लागलं की तिला त्याने स्वतःच्या फ्रेंड्सना भेटवण्याच्या सुद्धा लायकीचं समजलं नाही. सान्वी, बाळा बाहेर ये. बाळासाहेबांनी सान्वीला आवाज दिला तशी सान्वी लगेच बाहेर आली. तू बोलत होतीस ना तुला तुझ्या मैत्रिणींना भेटायचं होतं म्हणून? जा भेटून ये. आज यशवर्धन आणि कावेरी पण नाहीयेत, ते त्यांच्या पार्टीला गेलेत. आम्ही दोघे सुद्धा माझ्या एका मित्राला भेटायला जाणार आहोत. त्याची तब्येत ठीक नाहीये, बरेच दिवस बघून येईन म्हणतो. आज जाऊन येतो. तू घरी एकटी काय करशील? तू पण जा, दिवीला पण घेऊन जा. बाळासाहेबांचं बोलणं ऐकून सान्वी खुश झाली. रणविजयचं बोलणं ती विसरून सुद्धा गेली. दिव्या आणि सान्वी दोघीही आपल्या मैत्रिणींसोबत हँगआउटसाठी बाहेर पडल्या. रात्रीची वेळ असल्याने बाकी बाहेर कुठे न जाता त्या सगळ्या जणी हॉटेलमध्ये जाण्याचं ठरवतात. तिथेच या सगळ्या 7 जणींसाठी सान्वीने एक केबिन बुक केलं. हे केबिन सान्वीच्याच नावे बुक होतं, कारण सान्वीलाच बाळासाहेब यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले की ते हॉटेलमध्ये गेले तर कोणत्या हॉटेलमध्ये जायचं आणि ओपन पब्लिकमध्ये मुळीच नाही बसायचं. बाळासाहेब तिच्यासाठी रणविजयशी ज्या प्रकारे नेहमीच तिची बाजू घेऊन हुज्जत घालतात, हे बघता या बाबतीत सान्वीने त्यांचं म्हणणं मानायचं ठरवलं. आज बऱ्याच दिवसांनी ती तिच्या मैत्रिणींबरोबर एक क्वालिटी टाइम स्पेंड करत होती. कॉलेजच्या आठवणी, केलेली मस्ती, क्लास बंक करून फिरायला जाणं, सगळ्याच जणी आठवणींच्या हिंदोळ्यावर नुसत्या झुलत होत्या आणि त्या केबिनला त्यांच्या हसण्या खिदळण्याने जणू एक जिवंत रूप आलेलं. त्यांची जेवणाची ऑर्डर आली तशा सगळ्याच जणी आपापल्या जेवणावर तुटून पडल्या. जेवण झाली तशा सगळ्या जणी हळूहळू आपापल्या घरी निघू लागल्या. सानू, मी पटकन वॉशरूमला जाऊन येते, तोपर्यंत इथे थांब, मग आपण निघू, असं बोलून दिव्या वॉशरूमला गेली. तोपर्यंत बाकी सगळ्या जणी गेल्या होत्या. त्या केबिन बाहेर सान्वी सध्या एकटीच कॉरिडॉरमध्ये दिव्याची वाट बघत होती.
लुक ॲट दॅट गर्ल, हे ज्यूसचं ग्लास त्या मुलीला द्यायचं आणि खात्री करायची की तिने हे सगळं प्यायलं आहे, नाहीतर तुझा इथला जॉबचा लास्ट डे असेल. एक वेस्टर्न कपड्यात बऱ्यापैकी श्रीमंत दिसणारा मुलगा जो तिकडच्या वेटरला सान्वीला बघून इन्स्ट्रक्शन देत होता, तर तो वेटर जॉब जाण्याच्या भीतीने ते काहीतरी मिक्स केलेला ज्यूस सान्वीला द्यायला कबूल झाला. त्या वेटरने कसं तरी सान्वीला ते ज्यूस पिण्यासाठी मनवलं आणि तो तिथून गेला. ते ज्यूस सुद्धा एका ॲपेटायझर सारखं होतं. पचनासाठी चांगलं असेल म्हणूनच वेटरने इतकं इन्सिस्ट केलं असेल असा विचार करून ती ते प्यायली. ते प्यायल्याच्या दुसऱ्याच मिनिटाला सान्वीला भोवळ येऊ लागली. सगळं डोकं गरागरा फिरत असतानाच ती धाडकन जमिनीवर पडली. त्या धुंदीतच तिला जाणवलं की कोणीतरी तिला दोन्ही हातावर उचललंय, पण अथक प्रयत्न करूनही तिचे डोळे उघडत नव्हते. इकडे वॉशरूम मधून बाहेर आलेली दिव्या सान्वीला सगळीकडे शोधत होती. बाहेर आल्यावर गाडी जवळ जाऊन ड्रायव्हरला विचारून आली, पण तिथून तिला काहीच कळलं नाही, कारण सान्वी हॉटेल बाहेर पडलीच नव्हती. आता मात्र दिव्याची भीतीने गाळण उडाली, कारण रात्रीची वेळ होती आणि त्या दोघीच जणी, राहिलेल्या बाकी मैत्रिणी तर निघून गेलेल्या. दिव्या अशीच इकडे तिकडे बघत असताना रणविजयची नजर तिच्यावर पडली. सान्वी आणि दिव्या त्याच हॉटेलमध्ये आलेल्या जिथे रणविजयची पार्टी होती. दिवी, इथे काय करतेस, तेही इतक्या रात्री? दिव्याला तिथे अस्वस्थ फिरताना बघून रणविजयला तिची काळजी वाटू लागली. दाद्या, तू इथे? दिव्या त्याला अचानक समोर बघून शॉक झाली. मी तर इथे फ्रेंड्स बरोबर पार्टीला आलेलो, पण तू इथे आणि अशी अस्वस्थ? रणविजय म्हणाला. दाद्या, मी आणि सान्वी सुद्धा इथे आलेलो, पण मी वॉशरूमला गेली आणि नंतर येऊन बघते तर सान्वीचा कुठेच पत्ता नाहीये, दिव्या म्हणाली. आयुष्य की ती अजून हॉटेलमधून बाहेर नाही पडली? रणविजयने विचारले. नो दाद्या, ड्रायव्हर गाडी सकट इथेच उभे आहेत आणि त्यांचं लक्ष आहे, ती बाहेर नाही आली, दिव्या म्हणाली. रणविजय विचारात होता तेवढ्यातच त्याच्या एक मित्राचा फोन आला. हे रणविजय, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट अरेंज केलंय. त्या गिफ्टचा फोटो बघ आणि लगेच रूम नंबर 106 मध्ये ये. हे तुला माझ्याकडून या पार्टीचं रिटर्न गिफ्ट समज. तो मित्र निर्लज्जासारखा हसत बोलला आणि फोन कट झाला. रणविजयने लगेच फोनमध्ये त्या मित्राने जो फोटो पाठवला तो बघितला आणि त्याच्या हृदयाची धडधड वाढली. तो दिव्याला गाडीत थांबण्याचे इन्स्ट्रक्शन देऊन तीरासारखा वेगात हॉटेलच्या आत शिरला. क्रमशः सान्वीला कोण घेऊन गेलं असेल आणि रणविजयच्या मित्राने अशा कोणत्या गिफ्टचा फोटो पाठवला की पाषाण हृदयी रणविजयच्या हृदयाची धडधड वाढली? नक्की काय होईल हे जाणून घ्यायचं असेल तर पुढचा भाग ऐकायला विसरायचं नाही हं. कथानक आवडत असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स करा ना, आणि चॅनल पण सबस्क्राईब करा. मी रोज बोलते आणि तुम्ही दुर्लक्ष करता. आता नका दुर्लक्ष करू. धन्यवाद.